नमस्कार. व्ही-ए-जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य सेवक या पदाचे नवीन सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध झाले आहेत आणि अधिकृतरित्या राजपत्रसुद्धा त्याचं प्रसिद्ध झालेलं आहे. त्याला राज्यपालांनी मान्यतासुद्धा दिलेली आहे. मग आता हे सेवा प्रवेश नियम म्हणजे काय? त्याचबरोबर आता आरोग्य सेवकची नवीन पात्रता काय आहे? ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि व्ही-ए-जे अकॅडमी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला झडपी आरोग्य सेवकसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि झडपी आरोग्य सेवक रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500 प्लस GST इतक्या कमी फीमध्ये हा कोर्स आहे आणि संपूर्ण सिलेबस म्हणजे तांत्रिक घटक, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, बौद्धिक चाचणी, इंग्लिश ग्रामर हा संपूर्ण सिलेबस यामधून तुमचा कव्हर होतो. तर सर्वात आधी पहा, महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 ब त्याच्या खाली तारीख खूप महत्त्वाची आहे. इथे 17 डिसेंबर 2025 या तारखेला हे प्रसिद्ध झालेलं आहे. आता मुळामध्ये ना की सेवा प्रवेश नियम कशासाठी महत्त्वाचे असतात ते सांगतो किंवा सेवा प्रवेश नियमामध्ये नेमकं काय सांगितलेलं असतं. तर सेवा प्रवेश नियमामध्ये पात्रता सांगितलेली असते. त्याचबरोबर मग ती वयाची पात्रता असेल, शैक्षणिक पात्रता असेल, त्याचबरोबर प्रमोशन म्हणजे पदोन्नतीनं किती टक्के जागा भरायच्या आहेत, आणि सरळ सेवा भरतीने किती जागा भरायच्या आहेत, याची माहिती दिलेली असते. त्यामुळं सेवा प्रवेश नियम अतिशय महत्त्वाचे असतात. आता हे जे सेवा प्रवेश नियम आहेत आरोग्य सेवकचे, हे जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवकचे सेवा प्रवेश नियम आहेत हे लक्षात ठेवा. सार्वजनिक आरोग्य विभाग किंवा महानगरपालिकेचे नाहीत. तर आपल्याकडे आरोग्य सेवक पद 3 ठिकाणी आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग जिथे त्याला MPW म्हणतात, महानगरपालिका तिथे MPW म्हणतात आणि जिल्हा परिषदेमध्ये त्याच पदाला आरोग्य सेवक असं म्हटलं जातं. मग हे जे सेवा प्रवेश नियम आहेत हे जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवक यांचे आहेत. तर इथे पहा ग्रामविकास विभाग, ग्रामविकास विभागाअंतर्गत जिल्हा परिषद येथे पहा. तर ग्रामविकास विभागाचं हे त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक आहे पदोन्नती म्हणजे प्रमोशननं जे पदं भरले जाणार आहेत त्यांचे सेवा प्रवेश नियम आणि दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये लेखी परीक्षा घेऊन जी पदं भरली जाणार आहेत त्यांचे सेवा प्रवेश नियम. तर आपल्याला महत्त्वाचं आहे लेखी परीक्षेमार्फत जी पदं भरली जाणार आहेत थेट परीक्षा घेऊन त्यांचे सेवा प्रवेश नियम आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. तर तेच सेवा प्रवेश नियम आपण पाहूयात. तर इथे पहा आता आणि ब असे 2 भाग केलेले आहेत. तर ब आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, की ज्याच्यात लेखी परीक्षेद्वारे जी भरती होते त्यांचे सेवा प्रवेश नियम दिलेले आहेत. तर निवड समितीने घेतलेल्या स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे निवडलेल्या व खालील निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांमधून नामनिर्देशनाने म्हणजेच सुरुवातीला वयोमर्यादेची पात्रता दिलेली आहे. त्याच्यामध्ये पहा, की किमान वयोमर्यादा ही पदावलीवर भरतीसाठी जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त करण्याच्या शेवटच्या तारखेला किमान 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे जी काही पात्रता असेल ती अर्ज भरण्याची जी शेवटची तारीख आहे त्या तारखेला असणं आवश्यक आहे. तर कमीत कमी 18 वर्षे वय पूर्ण पाहिजे. आता कमाल वयोमर्यादा पहा, तर पदावरील भरतीसाठी दिलेल्या माहितीनुसार अर्ज प्राप्त होण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आरक्षित प्रवर्गातील नसलेल्या व्यक्तीचे वय 38 वर्षांपेक्षा जास्त असू नये. म्हणजे ओपनसाठी जास्तीत जास्त 38 असावं आणि आरक्षित प्रवर्गातील व्यक्तीचे वय 43 वर्षापेक्षा जास्त असू नये. म्हणजे जे रिझर्वेशनमध्ये येतात त्यांचं जास्तीत जास्त वय 43 वर्षे असावं. आता आपण जी शैक्षणिक पात्रता आहे जी अतिशय महत्त्वाची आहे ती माहिती पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहा आता जी शैक्षणिक पात्रता आहे ना ती आपण आता पाहणार आहोत. तर शैक्षणिक पात्रतेचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे पहा, की विज्ञान या विषयासह उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य अर्हता परीक्षा उत्तीर्ण असावी. आता याच्यामध्ये पहा, जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवक या पदासाठी फक्त ज्यांचं 12वी सायन्स झालेलं आहे ते विद्यार्थी अर्ज करू शकतात. पण 12वीला सायन्स पाहिजे हां. अर्ज करताना सॅनिटरी इन्स्पेक्टर कोडची आवश्यकता नाही. नुसतं तुमचं 12वी सायन्स असेल तरीसुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. आता त्याच्यापुढे आणि म्हटलेलं आहे. आता आणीमध्ये काय म्हटलेलं आहे,
की बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष यांच्यासाठी शासनाच्या विभागीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून घेण्यात येणारे 12 महिन्यांचे मूलभूत प्रशिक्षण किंवा शासनाने समकक्ष ठरवलेल्या इतर संस्थेतील अभ्यासक्रम 3 संधीमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील. याचा अर्थ काय, की फॉर्म भरताना नुसतं 12वी सायन्स असलं तरी तुम्ही अर्ज करू शकता. परंतु तुमची आरोग्य सेवक या पदावर निवड झाल्यानंतर 3 संधीमध्ये तुम्ही सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स पूर्ण करणं आवश्यक आहे. ते जॉइन झाल्यानंतर. त्यामुळे एक मोठा दिलासा भेटलेला आहे, की ज्यांचं नुसतं 12वी सायन्स झालेलं आहे ते अर्ज करू शकतील. हे लक्षात आलं. आता थोडंसं अजून एक गोष्ट समजून घ्या, की आपल्याकडे आरोग्य सेवक ही 3 पदं 3 ठिकाणी आहेत. एक आहे सार्वजनिक आरोग्य विभाग, दुसरं आहे महानगरपालिका आणि तिसरं आहे जिल्हा परिषद. तर सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जे आरोग्य सेवक पद आहे त्याला MPW म्हणजेच मल्टीपर्पज हेल्थ वर्कर किंवा मराठीमध्ये बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी असं म्हणतात. तर त्यांची पात्रता आहे 12वी सायन्स प्लस SI. सार्वजनिक आरोग्य विभागामधील MPWची पात्रता 12वी सायन्स प्लस सॅनिटरी इन्स्पेक्टर आहे. महानगरपालिकेमधील MPW आणि जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवक यांची पात्रता फक्त 12वी सायन्स आहे. त्यांच्यासाठी सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्सची आवश्यकता नाही. निवड झाल्यानंतर 3 संधीमध्ये त्यांनी तो कोर्स केला तरी चालेल. तर फरक लक्षात आलाय तुमच्या सगळ्यांच्या. तर व्यवस्थित आणि छान अशी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तर ज्यांचं 12वी सायन्स झालेलं आहे ते विद्यार्थी जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवकसाठी अर्ज भरू शकतात. जर तुम्हाला झेडपी आरोग्य सेवक ई-बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि झेडपी आरोग्य सेवक ई-बुक विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. एवढ्याला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.